आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्यातील नियमित झालेल्या अध्यापकासाठी मोठा निर्णय 22 फेब्रुवारी 2026 समोर आपण परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 18 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रसिद्ध करत तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय अनुदानित संस्थांमधील अध्यापकासाठी पदोन्नती आणि वेतनवाढीबाबत मोठा दिलासा दिला आहे. विशेषतः कंत्राटी, हंगामी व अस्थायी सेवेतून नियमित झालेल्या तसेच 1 जानेवारी 1996 नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांसाठी UGC कॅरियर ॲडव्हान्समेंट सेम संदर्भात महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. हा निर्णय कॅरियर ॲडव्हान्समेंट सेम फॉर असिस्टंट प्रोफेसर या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. काय आहे पार्श्वभूमी? महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने यापूर्वी 3 जून 2022 रोजी CS अंमलबजावणीबाबत शासन निर्णय जारी केला होता. मात्र त्या निर्णयाविरोधात काही अध्यापकांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण इथे याचिका देखील दाखल केली होती. 7 फेब्रुवारी 2025 रोजी न्यायाधिकरणाने महत्त्वपूर्ण आदेश देत 17 ऑक्टोबर 2015 ते 10 सप्टेंबर 2019 या कालावधीसाठी PBS API प्रणालीच्या अटी पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाहीत असे स्पष्ट केले. यानंतर शासनाने डॉक्टर प्रमोद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून सुधारित शिफारसी स्वीकारल्या. UGC कॅरियर ॲडव्हान्समेंट सेम अंतर्गत महत्त्वाचे निर्णय 2015-16 मध्ये नियमित झालेल्या कंत्राटी शिक्षकांना दिलासा. 31 डिसेंबर 2023 पर्यंत रिफ्रेशर प्रशिक्षण पूर्ण केल्यास पूर्वलक्षी प्रभावाने CS लाभ. संबंधित शिक्षकांनी दिलेल्या मुदतीत प्रशिक्षण पूर्ण केल्यास वेतनवाढीचा लाभ लागू. 5 मार्च 2010 पूर्वी शिक्षकासाठी PhD ची अट शिथिल. AICTEच्या मार्गदर्शन तत्वावर 5/3/2010 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना PB4 वेतन श्रेणीसाठी PhD ची अट लागू राहणार नाही. कॅरियर ॲडव्हान्समेंट असिस्टंट प्रोफेसरसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. 2003-4 मध्ये नियुक्त विज्ञान मानवशास्त्र विभागातील शिक्षक 5व्या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार MA MSc च्या आधारे CS लाभ 10 सप्टेंबर 2019 पूर्वी 6व्या वेतन आयोगाच्या अटी लागू राहील. इंग्रजी विषयातील कंत्राटी शिक्षकांना लाभ. नियुक्तीच्या वेळी लागू असलेल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे सर्व CS लाभ मंजूर. ME METH अट संदर्भात निर्णय 5/3/2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांना ME MTech अनिवार्यातून सूट. 2003-4 नंतर सेवेत असलेल्यांना 3 वर्षात पात्रता पूर्ण करण्याची अट. 1/1/1996 ते 27/2/2003 दरम्यान नियुक्त शिक्षकांसाठी विशेष निर्णय. ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन AICTEच्या 30 सप्टेंबर 1999 च्या अधिसूचनेनुसार सुधारित पात्रता नवीन नियुक्तींनाच लागू होती. त्यामुळे 27/2/2003 पूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण करून सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना पदव्युत्तर पदवीची अट नाही. वरिष्ठ श्रेणीनंतर 5 वर्षांनी निवड श्रेणी देण्यात येईल. पात्र शिक्षकांना फरकाची रक्कम अदा केली जाईल. वेतन आयोगानुसार अंमलबजावणी 10/9/2019 पर्यंतचे प्रस्ताव 5व्या वेतन आयोगानुसार, 31/12/2024 पर्यंतचे प्रस्ताव 6व्या वेतन आयोगानुसार. ह्यामुळे कॅरियर ॲडव्हान्समेंट सेम फॉर असिस्टंट प्रोफेसर अंतर्गत प्रलंबित प्रकरणांना गती मिळणार आहे. शिक्षकांसाठी काय फायदा? पूर्वलक्षी वेतनवाढ, PhD ME MA टेक अटीत सवलत, निवड श्रेणीसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे, फरकाची रक्कम अदा. हा निर्णय हजारो तंत्रशिक्षण क्षेत्रातील अध्यापकासाठी दिलासदायक ठरणार आहे. विशेषतः कंत्राटी सेवेतून नियमित झालेल्या शिक्षकांना UGC कॅरियर ॲडव्हान्समेंट स्कीम अंतर्गत आता न्याय मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय शिक्षकांच्या दीर्घकालीन प्रलंबित मागण्यांना उत्तर देणार आहे. न्यायाधिकरणाच्या आदेशाचा आदर ठेवत शासनाने नियमामध्ये आवश्यक सुधारणा केल्या आहेत. कॅरियर ॲडव्हान्समेंट स्कीम ऑफ असिस्टंट प्रोफेसर संदर्भात स्पष्टता निर्माण झाल्याने भविष्यातील पदोन्नती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुसूत्रता होईल. या संदर्भातील शासनाने तंत्रशिक्षण क्षेत्रातील शिक्षकांसाठी ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. GR पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. प्रोफेसरांना लाभबाबत 18 फेब्रुवारी 2026चा हा पूर्ण शासन निर्णय अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करा.